नमस्कार, मी आणि माझ्या कविता मी नयना. सध्या एक ट्रेंड आलाय युनिक नावांचा. सोशल मीडियावरती सगळीकडे पहा, सगळीकडे युनिक नावांचा ट्रेंड चालू आहे. त्यावरती एक कविता आहे. आवडलं तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आता सोशल मीडिया ओपन केलं की काळीच धसकाच घेतं, हळूच पडदा बाजूला होतो, शिंपल्याच्या आतून मोती निघतो आणि बारशातलं नाव असं निघतं युनिक की उच्चारताना माणूस होतो पॅनिक. अडाण्याला म्हणता येईना, अडाण्याला म्हणता येईना आणि शिकलेल्याला वाचता येईना. नाव असं युनिक अन कळता कळता माणूस पॅनिक. नाव असं युनिक अन कळता कळता माणूस पॅनिक. असं नाव ठेवून अवघड सोनू पिल्लू चिव पिऊच म्हणायचं, तर असलं अवघडलेलं नाव काय फक्त कागदोपत्रीच लावायचं? असलं अवघडलेलं नाव काय फक्त कागदोपत्रीच लावायचं? 5 वर्ष होईपर्यंत लेकराला स्वतःचं नाव बोलता यायचं नाही आणि माझं नाव कोणी ठेवलं त्याला प्रश्न पडल्याशिवाय राहायचा नाही. आणि माझं नाव कोणी ठेवलं त्याला प्रश्न पडल्याशिवाय राहायचा नाही. नाव ठेवू शिवबा, संभा, शंभू. नावासोबत थोडा इतिहासही समजावून सांगू. राम, लक्ष्मण, भरत. कारण नावं बदलत नसतात परत परत. रमा, सावित्री, राधा, मीरा, गोपी. नावं ठेवू साधी सोपी. नावं इतकी अवघड की वाचताना जिभेचं होतं गुंता आणि शाळेत हे आपल्याला वाचायलाच शिकवलं की नाही प्रश्न पडतो पुन्हा पुन्हा. शाळेत हे आपल्याला वाचायला शिकवलं की नाही प्रश्न पडतो पुन्हा पुन्हा. आवडलं तर नक्की लाईक करा.